मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मराठी मोर्चात सामील होण्यासाठी स्टेशन, लोकल ट्रेन आणि शाळांमध्ये निमंत्रणपत्र वाटली। हिंदी विरोधी मोर्चाला जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी मनसे सर्वतोपरी प्रयत्न करत आहे। मुंबईतील घर खरेदीकरांसाठी मोठी बातमी। म्हाडा जुलैमध्ये ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि विरारमध्ये सुमारे 4000 परवडणाऱ्या घरांसाठी लॉटरी काढणार आहे, ज्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी घराचे स्वप्न पूर्ण होईल। राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाढत्या जवळीकतेमुळे महाराष्ट्रात नवीन राजकीय युती होण्याची शक्यता। युती झाल्यास भाजप आणि इतर पक्षांना येत्या निवडणुकीत मोठे नुकसान सहन करू लागू शकते। 1 जुलै रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत कल्याण डोंबिवलीमध्ये पाणी पुरवठा विस्कळीत होईल, तर टाटा पॉवरच्या दुरुस्तीच्या कामामुळे वीज पुरवठा देखील विस्कळीत होऊ शकतो, ज्यामुळे लोकांना खूप त्रास होईल। उत्तर भारतीय विकास सेनेच्या विधानाने गोंधळ उडाला। त्यांनी म्हटले की भाषेच्या वादातून फक्त हिंदूमध्येच फूट पडत आहे, परंतु जर उत्तर भारतीय एकत्र आले तर ते मुंबईत स्वतःचा महापौर देखील बनू शकतात। या विधानाने भाषेच्या वादाला आणखी बळकटी दिली। मुंबईत मराठी भाषेविरुद्धच्या निषेधाचा व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामुळे मराठी भाषिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली, परंतु व्हिडिओ बनावट असल्याचे निष्पन्न झाले। व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तीविरोधात चौकशी सुरू आहे। इथिओपियन एअरलाइन्सचे मुंबईत इमर्जन्सी लँडिंग झाले। कमी हवेच्या दाबामुळे 7 प्रवासी अचानक आजारी पडले। प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ सुप्रिया सुळे बाहेर पडल्यास शरद पवारांचा पक्ष निषेध मोर्चात सहभागी होईल, अशी घोषणा सुप्रिया सुळे यांनी केली। बांगलादेशी घुसखोरांना कामावर ठेवले तर त्यांना तुरुंगात पाठवले जाईल, घर मालकांनाही पकडले जाईल। महाराष्ट्र सरकारने परिपत्रक जाहीर केले, बांगलादेशींवर कडक कारवाई होईल। शरद पवारांनी राज ठाकरेंना सल्ला दिला, म्हणाले की महाराष्ट्राच्या हिंदी वादात सचिन तेंडुलकरला ओढू नका। भाषावादात मराठी कलाकार आणि क्रिकेटपटूंना जबरदस्तीने ओढणे योग्य नाही। तो क्रिकेटचा बादशाह आहे, त्याला क्रिकेटबद्दल विचारले पाहिजे। मुंबई लोकल ट्रेनमधून पडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू। अयान शेखचा मृत्यू गर्दीच्या वेळी पुलाशी धडकल्यानंतरची घटना। मुख्यमंत्र्यांनी मोठ्या पीओपी मूर्ती समुद्रात विसर्जित करण्याचे निर्देश दिले, परंतु मूर्ती पर्यावरणपूरक बनवण्याचे धोरणावर लक्ष केंद्रित करण्याचे आदेशही दिले। पर्यावरण लक्षात घेऊन नवीन नियम बनवले जातील। डोंबिवलीतील भयानक चित्र समोर आले। भटक्या कुत्र्यांनीही 6 वर्षांच्या मुलाला मारहाण केली। घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। मुलाची प्रकृती गंभीर। पुन्हा वाढलेल्या भटक्या कुत्र्यांमुळे धोक्याचा मुद्दा। ठाणे घोडबंदर मार्गावर मेट्रो बांधकाम, रस्त्याचे काम आणि वाहतूक बदलांमुळे सकाळी आणि संध्याकाळी प्रचंड वाहतूक कोंडी। कामगार आणि विद्यार्थ्यांना त्रास होत आहे। स्नॅपचॅटवर अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करण्याची घटना विरारमध्ये उघडकीस आली। आरोपीने खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीकडे पैसे मागितले, गुन्हा दाखल। लातूर येथील रहिवाशांना ब्लॅकमेल करण्यात आले। एका महिन्याचे वीज बिल 1.5 लाख रुपये होते। वीज विभाग संपूर्ण गावाला चोर म्हणत आहे। गावकरी नाराज आहेत। प्रकरणाची चौकशी सुरू आहे। महाराष्ट्रात येणाऱ्या निवडणुकीपूर्वी 51 IPS अधिकाऱ्याची बदली करण्यात आली। मुंबई, नागपूर, नाशिक आणि संभाजीनगर येथील पोलीस यंत्रणा बळकट करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे। 27 जूनच्या रात्री मुंबईत अभिनेत्री शेफाली जरीवाला यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे। प्रकरणाची चौकशी सुरू आहे। मुंबईत सोने आणि चांदीच्या किमतीत बदल। 22 कॅरेट 10 ग्राम सोन्याची किंमत 89,300 रुपये झाली, तर चांदी 1,07,800 रुपये प्रति किलो। पनवेलमध्ये आई तिच्या नवजात बाळाला फुटपाथवर सोडून गेली, तर मुलाला पाहिल्यानंतर नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली। सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलीस आईचा शोध घेत आहेत।